माननीय शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद कुणाचा. लाडक्या बहिणींची महामंगळागौर. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ओशिवरा येथील माहेश्वरी भवनमध्ये शिवसेना विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्या माध्यमातून एकोणीस लाडक्या बहिणींची महामंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना सचिव सुशांत शेलार, बारहार सोशल मीडिया समन्वयक दिनेशजी शिंदे पाढा, मनीषाताई वायकर, उपनेत्या राजुलताई पटेल बारहार, महिला विभाग प्रमुख वैष्णवीताई घाग, माजी नगरसेवक राजू पेडणेकर, माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी शिवसेना सचिव सुशांत शेलार, महिला विभाग प्रमुख वैष्णवी घाग व जिजाऊ मंगळागौर या टीमने आपल्या प्रतिक्रिया दिल्या. नमस्कार, नागेश कळगोंडे, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या मी आहे ओशिवरा येथील महेश्वरी भवनमध्ये आणि या महेश्वरी भवनमध्ये लाडक्या बहिणींची महामंगळागौर या स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन केलेलं शिवसेनेचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाची परीक्षण आणि या कार्यक्रमाला पाहण्यासाठी खास सुशांत शेलारचे म्हणजे चित्रपट अभिनेते आणि या शिवसेनेचे सचिव या ठिकाणी पोहोचलेले माझ्यासोबत सतत सुशांत शेलारचे, त्यांच्याकडून जाणून सर काय सांगाल लाडक्या बहिणींचा महामंगळागौर स्पर्धा अल्ताफ पेवेकर यांनी आयोजित केला, कसं वाटतं या कार्यक्रमाने? काय शिवसेनेने आयोजित केलेली आहे. माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा संपन्न होते आणि शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळी आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेते शीतलताई म्हात्रे यांच्या संयोजनामध्ये स्पर्धा पार पडते. आणि आजचं स्थानिक आयोजन जे केलं ते अल्ताफ पेवेकरांनी केलं आहे. या मागची भावना अशी आहे की 365 दिवस आणि 24/7 या आमच्या भगिनी सगळ्या ज्या आहेत, लाडक्या बहिणी आहेत, त्या आपल्या संसाराला पुढे नेण्याकरता राबत असतात, कष्ट घेत असतात, विविध भूमिका पार पडत असतात. त्यांच्या आयुष्यात 4 क्षण मनोरंजनाचे यावे, त्यांनी मैत्रिणींना भेटावं, हितगुज व्हावं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शिवसेना ही कायम आपल्या बहिणींच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. आणि शिवसेनेचा हा एक कानमंत्रच आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. बाळासाहेबांनी जे बाळकडू आम्हाला पाजलं तो एक विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेब करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करतो. आणि आज या पक्षामध्ये विविध उपक्रम, विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं, ते त्यांच्यातला आत्मविश्वास बळकट करण्याचं काम करतं. आज बऱ्याचशा तुम्ही आपल्या लाडक्या बहिणी बघितल्या असतील तर नृत्य करताना त्यांचा कॉन्फिडन्स यावर्षी जरी कमी असला तरी तो अशा स्पर्धांमधनं तो डेव्हलप होतो आणि त्यांना एक व्यासपीठ मिळाल्यानंतर, कॉन्फिडन्स मिळाल्यानंतर पुढच्या वेळेला ते अधिक जोमाने तयार होतात. तर हे व्यक्तिमत्व विकासाचं पण काम आहे आणि ते काम शिवसेनेच्या वतीनं केलं जातं. मंगळागौरवर चित्रपट सुद्धा येऊन गेला, तर वाटतं की जेव्हा परफॉर्मन्स होतं वाटतं की त्याच पद्धतीने कुठेतरी महिला स्ट्रगल करून या ठिकाणी परफॉर्मन्स साधतात? हे बघा, आता कसं आहे की प्रत्येक जणाचा प्रत्येक काही ना काहीतरी गोष्ट अचीव्ह करण्यासाठी स्ट्रगल असतो आणि त्या स्ट्रगलमध्ये शिवसेनेच्या परिवारातील आमच्या स्थानिक लोकांनी खूप मदत केलेली आहे. मग त्यांच्या या रिहर्सलसाठी लागणारे रिहर्सल हॉल असतील, त्यांना मेकअपसाठी किंवा ड्रेपरीसाठी लागणाऱ्या साहित्य असेल, या सगळ्यासाठी आमच्या लोकांनी त्यांना सहकार्य केलेलं, कारण त्या आमच्याच आहेत, आमच्या कुटुंबातल्या सदस्य आहेत. आणि ती सगळी तयारी करून कोणी कमी तयारी केली, कोणी जास्त तयारी केली, यापेक्षा कॉन्फिडन्सने त्या या स्टेजवरती उतरल्या त्याचं जास्त कौतुक. छत्रपती सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणतात की महिला ह्या रणरागिणी आहेत आणि माझ्या शिवसेनेच्या त्या मूळ म्हणजे कणा आहेत. तर आता या ठिकाणी पाहताना वाटतं शिवसेनेचे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे शब्द? मला असं वाटतं की बाळासाहेब ठाकरे यांना दूरदृष्टी होती आणि त्यांचा विचारांचा वारसा पुढे कोण चालवू शकतं हे सुद्धा बाळासाहेबांनी मीटिंगमध्ये सांगितलेले आहे की आनंद दिघे साहेबांचं नाव घेऊन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेब हे विचारांचे वारसदार आहेत आणि आज
ही जी रणरागिणींची तुम्हाला फौज बघायला मिळते ती मी काही बोलण्यापेक्षा तुम्ही कॅमेरा तिकडे फिरवला तर तुम्हाला दिसून येईल. सुशांत सरांनी सांगितलं की मी काही बोलण्यापेक्षा तुम्ही जर कॅमेरा तिकडे फिरवला तर तुम्हाला दिसून येईल. आणि कॅमेरा ऑलरेडी फिरलेला आहे. हा खूप महेश्वरी आले तर खचाखच भरलेला आहे. एकही सीट याच्यातली मोकळी आहे. आणि प्रत्येक महिलेने आपला या ठिकाणी कला म्हणजे जे जे आहे मंगळागौर या ठिकाणी सादर केलेले नक्की आता पाहणं गरजेचं की यामध्ये विजेता ठरणार कोण. तसं ते सांगतो मी नागेश कसगोंडे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी. खूप खूप धन्यवाद. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची जी संकल्पना होती ही संकल्पना होती मंगळागौराची, महामंगळागौराची. या संकल्पनेला आम्ही आज साकार केलं. ही संकल्पना आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या होत्या आमच्या उपनेत्या नेत्या मीनाताई कांबळी, शीतलताई म्हात्रे, तसेच आमचे शेलार दादा. त्या लोकांनी आम्हाला जेव्हा ही संकल्पना सांगितली, आमच्याकडे दिवस खूप कमी दिले होते, पण आमच्या कमी दिवसांमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून ज्या माझ्या महिला पदाधिकारी आहेत, उपविभाग, विधानसभा प्रमुख, गटप्रमुख पर्यंत, उपशाखा प्रमुख पर्यंत, यांनी ही जबाबदारी घेतली. आणि आज त्यांच्या जीवावरच हा मंगळागौरीचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे, संपन्न झालेला आहे. शिवसेनेचे सचिव सुशांत शिंदे कार्यक्रमाचं आयोजनाचं नियोजनाचं आणि संपूर्ण परिषदेमध्ये खूप बरं वाटलं मला की त्यांनी या कार्यक्रमाला त्यांची एक परीक्षक म्हणून उपस्थिती होती आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये इतक्या लोकांसमोर जेव्हा माझं नाव घेऊन मला ती माझ्यासाठी शाबासकी होती. आज मी विभाग प्रमुख म्हणून जरी असले आणि नेतृत्व करत असले जरी इतक्या महिलांचं, तरी जेव्हा वरिष्ठांकडनं किंवा आपल्या मेन पदाधिकारी म्हणजे आपले जे नेते असतात त्यांच्याकडनं जेव्हा अशी शाबासकी मिळते, ही शाबासकीची थाप जी असते ना, ही महत्वाची असते. आणि आज मला या मंगळागौरमध्ये मला कळलं की मी सक्सेस झाली. जो कार्यक्रम त्यांनी आम्हाला दिला होता आयोजनाचा, आणि माझ्यासोबत अल्ताफजी पेवेकरांचं सुद्धा तितकंच ह्याच्यामध्ये महत्व होतं की त्यांनी पुढच्या ज्या गोष्टी होत्या ज्या आम्हाला लागणाऱ्या, जसं की या हॉलचं नियोजन होतं, नाश्त्याचं नियोजन होतं, अल्ताफजींनी पण माझ्याबरोबर तेवढ्याच याच्याने एक मोठा भाऊ म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि आम्ही दोघांनी मिळून आमच्या विधानसभेला मंगळागौरी सक्सेस केली आहे. महिलांनी कमी वेळेमध्ये चांगला परफॉर्मन्स केला, प्रयत्न सगळ्यांनी चांगले केले. पण मला असं वाटते मी इतक्यात नाही थांबलं पाहिजे या महिलांना घेऊन. येणाऱ्या गौरीला यापेक्षा मोठा कार्यक्रमाचं आयोजन होईल. त्यावेळेला हा हॉल नसेल, मोठा हॉल असेल असं माझं तरी आता स्वप्न आहे. आणि मी याच निमित्ताने तुमच्या माध्यमातूनच सगळ्यांना या मंगळागौरीच्या शुभेच्छा देते, माझ्या सर्व महिलांना. आणि त्यांचे धन्यवाद मी करते की त्यांनी मला या मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये मला आणि अल्ताफबाईंना खूप साथ दिली. त्यामुळे खूप खूप त्यांना धन्यवाद. अनुभव तर खूप छान होता. वैष्णवीताई आणि अल्ताफजींनी जे आयोजन केलं होतं खूप छान, खूप सुंदर, खूप मजा आली. पहिल्यांदा मंगळागौरीच्या कार्यक्रमात मी भाग घेतला. आमचा भलेही ग्रुप विजेता नाही झाला, पण मी वेशभूषेमध्ये मला पारितोषिक मिळालं, त्याच्यासाठी मी खूप हॅपी आहे. खूप सुंदर झाला. थँक्यू अल्ताफजी, थँक्यू वैष्णवीताई. महिलांसाठी काय करणं मंगळागौरच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होतात, पण घरच्या जबाबदारी डिफिकल्ट. वेळात वेळ काढून महिलांनी प्रॅक्टिस जी केली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी 6 दिवसांच्या अंतरावर त्यात आपली रक्षाबंधन आली होती आणि महिलांना म्हणजे भावाला राखी बांधायला लांब लांब जाऊन, मी स्वतः डोंबिवलीला जाऊन वगैरे, म्हणजे दिवस 2-3 दिवसात बसवलेले जे कार्यक्रम होता हा खूप सुंदर, खूप छान झाला. हा कार्यक्रम जो असतो मुंबई जवळ महाराष्ट्रामध्ये झाला, कारण महाराष्ट्र मुख्यमंत्री वाटतं की हल्ल्यामुळे नाही, अजिबात दुःख होत नाही आहे, कारण की महिलांना मजा तेवढंच आनंद मिळत आहे, कारण घरातल्या कामांपासून थोडंसं काहीतरी वेगळा आनंद त्यांना इथे खूप म्हणजे एक्सप्रेस करायला मिळाला. पुढच्या वर्षी काय पुढच्या वर्षी तर जसा श्रावण सुरू होणार तसं एकदम जोमात आम्ही तयारी करणार आहोत. आमचं आत्ताच ठरलंय. थँक्यू. नमस्कार, मी नागेश कसगोंडे, महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या मी आहे ओशिवरा येथील महेश्वरी भवनमध्ये आणि या ठिकाणी माझ्यासोबत
शिवसेनेच्या वतीने मंगळागौर म्हणजे महामंगळागौर लाडक्या बहिणींसाठी या स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी जिजाऊ मंगळागौरच्या या ग्रुपने मंगळागौर साजरे केलेले अतिशय अप्रतिम उत्तम आणि ब्रिलियंट एकदम फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स या ठिकाणी दिला आणि एक विशेष आकर्षण आणि कौतुक म्हणजे या ठिकाणी लहान मुलींचं सुद्धा या ठिकाणी बघू शकता 3 लहान मुली यांनी सुद्धा महिलांच्या तोडीस तोड अशी मंगळागौर सादर केली आणि या ठिकाणी त्याच्या संदर्भात आपण जाणून घ्या त्या महिलांसोबत. पण कसा होता अनुभव मंगळागौर स्पर्धेचा आणि आज तुम्ही सादर करताना तुमच्या ग्रुपचं नाव जिजाऊ ग्रुप आणि या ठिकाणी लहान मुली सुद्धा तुमच्या ग्रुपमध्ये सामील आहेत, काय झालं? इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं. मंगळागौर साजरी करताना खूप मनापासून केलं. मनात इच्छा होती की साजरी करावी म्हणून आम्हाला कळलं आम्ही सादर केलं. आम्ही या लहान मुली आमच्यासोबत घेऊन आलो. ह्या पण स्कूलमध्ये जाऊन येऊन ह्या पण प्रॅक्टिस करायच्या. ह्या अतिशय छान वाटलं इथे येऊन आम्हाला. अतिशय छान वाटला मला येऊन इथे या लहान मुलींचा सुद्धा समावेश शाळा शिकून म्हणजे आपली कला सादर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न. पण काय सांगाल या ठिकाणी शिवसेनेचा लाडक्या बहिणीसाठीचा मंगळागौर या ठिकाणी कसं वाटतं आल्यानंतर आणि आयोजक जे आहेत त्यांनी या ठिकाणी आयोजन केलं अल्ताफ पेवेकर यांच्या संदर्भात काय सांगाल? खूप छान आहे, त्यांनी छान केले आहे. म्हणजे महिलांसाठी प्रोसिजन छान आहे, छान केलं आहे. आम्हाला तर खूप आवडते. आणि स्पर्धा होते तुम्हीच नव्हे तरही अजून मंगळागौर या स्पर्धेमध्ये सामील झाल्या होत्या. तुम्हाला कसं वाटतं काय? खूप छान वाटलं. प्रत्येकीने वेगवेगळे कार्यक्रम दाखवले स्टेजवरती आणि खूप छान वाटलं. प्रत्येकीच्या स्टेप वेगवेगळ्या होत्या. बरं वाटलं बघायला. जो पहिल्या काली महिलांना असा नव्हता चान्स भेटत स्टेजवरती यायचा, पण आता आमचे भाई अल्ताफ भाई त्याने आम्हाला खूप चांगला कार्यक्रम हे करून आम्हाला पुढे संधी दिली यायची. खूप छान वाटलं. स्पर्धा होती वाटतं स्पर्धेमध्ये विजय हा वाटतं आम्हाला आम्ही विजेते होणार, कारण का आम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे एकदम पहिल्यांदाच आमची फर्स्ट आहे. आम्ही आज मंगळागौर खेळायला स्टेजवरती आम्ही फर्स्ट पाहिजे. आम्ही जिंकणार, आम्हाला एवढं आहे. मी जेव्हा अल्ताफाईंकडती गेलेली, मी वार्ड क्रमांक 61 शाखा प्रमुख आहे महिला. मला अल्ताफाई बोलले की ताई आपल्या इथे एक मंगळागौरीचा कार्यक्रम ठेवायचा आहे, पण मंगळागौरीचे महिला बाहेरून नाही बोलवणार, आपल्याला वार्डमध्येच ग्रुप तयार करायचा आहे. जेव्हा मी माझ्या महिलांपाशी आले तर महिलांना बोलले असं फक्त 4 दिवसात माझ्या महिलांनी एवढा सगळा कार्यक्रम केला. मी खूप त्यांचं अभिनंदन करते. मला खूप आवडलं आणि आम्ही असंच खेळत राहणार. पहिलेच वर्ष आम्ही खेळायला आलेलो, म्हणजे कुठल्याही महिला खेळल्या नाहीत आतापर्यंत स्टेजवर. पहिल्या अनुभवामध्येच एक अप्रतिम परफॉर्मन्स. काय सांगाल सर्व? ॲक्च्युली असा चान्स प्रत्येक महिलेला भेटला पाहिजे. काम करून स्वतःचा एन्जॉय पण स्वतःने केला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा. आम्हीच नाही तर अजून खूप साऱ्या महिला आहेत त्यांनी सामील व्हावं याच्यामध्ये अशी आमची नम्र विनंती. महिला कॉम्पिटिशन स्वतःच बोलवत आहेत की आम्ही तर सादर केलेलं आहे, त्या ठिकाणी आता पुढच्या वेगवेगळ्या ठिकाणी मंगळागौरच्या स्पर्धेचे आयोजन होईल. त्या ठिकाणी आमच्यासोबत अजूनही महिलांनी सामील होण्याचं त्या ठिकाणी महिला जाऊन घेतात. मॅडम काय सांगाल, तुमचा अनुभव कसा होता? काय खूप छान होता, खूप मस्त होता आणि सगळ्यांनी खूप छान आणि सगळ्यांचे ग्रुप पण खूप छान डान्स केला आणि सगळ्यांनी आणि खूप छान नाचले सगळे. काय आनंद वाटतं लहान मुलीसोबत? वाटतं की लहान मुलं आहेत आमच्यासोबत, त्यांनी म्हणजे आमचं बघून 4 दिवसामध्ये एवढे लहान असून पण 4 दिवसामध्ये स्कूलमध्ये जाऊन आमच्यासोबत रात्री प्रॅक्टिसला येऊन एवढं सगळं डान्स व्यवस्थित करून आम्हाला हेच खूप कौतुक आहे लहान मुलींचं की एवढं कसं 4 दिवसामध्ये त्यांनी डान्स पूर्ण बसले आमच्यासोबत. महिलांना कौतुक, मुलींनी दिली टक्कर महिलांना आणि 4 दिवसात म्हणजे मोजून 4 दिवसात या मंगळागौरच्या कार्यक्रमाचं नृत्याचं सादरीकरण थेट स्टेजवर केलेलं आहे या जिजाऊ महिला मंडळाच्या या ग्रुपने, या मंगळागौरच्या ग्रुपने. आता पाहणं नक्कीच गरजेचं आहे की या ठिकाणी विजेता ठरणार कोण, परंतु कार्यक्रम मात्र अप्रतिम. तुमचं तिथे सांगतो. नागेश कळगोंडे, महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद.